मंडळी, लाज, लज्जा, शरम, निष्ठा, एकनिष्ठा, बांधिलकी तत्व या सगळ्यांना तिलांजली वाहून जेव्हा राजकारणातले काही नेते रात्रीतून नवीन कुंकू लावतात, नवीन मंगळसूत्र गळ्यामध्ये घालतात, हा निर्लज्जपणा त्यांच्यामध्ये येतो कुठून? ज्या लक्षावधी मतदारांनी विश्वासानं मतदान केलेलं आहे त्या मतदारांच्या बापालाही न भीता या नेत्यांमध्ये हे नवीन कुंकू लावण्याचं धाडस येतं कुठून? त्याचं कारण आहे निद्रिस्त मतदार, झोपलेला मतदार. एकेकाळी शिवसेनेतून फुटून जे वेगळे झाले होते त्यांना गद्दार म्हणणारे हेच लोक आज त्या गद्दारांमध्ये सामील झालेले आहेत. म्हणजेच आता दोन प्रकारचे गद्दार झाले, एक नवे गद्दार आणि एक जुने गद्दार. मंडळी, या देशातल्या राजकारणाला झालंय काय? मुळात राजकारण हा अत्यंत पवित्र शब्द आहे. राजकारण महात्मा गांधींनी केलं होतं, राजकारण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं, राजकारण जवाहरलाल नेहरूंनी केलं, लालबहादूर शास्त्रींनी केलं होतं, रवींद्रनाथ टागोरांनी केलं होतं. राजकारण हा मुळात पवित्र शब्द आहे. पण अलीकडच्या काळामध्ये राजकारण हा शब्द म्हणजे सार्वजनिक शौचालयापासून जाताना जी दुर्गंधी येते तशा दुर्गंधीचा भास निर्माण होतो, असं अलीकडच्या काळात राजकारण झालेलं आहे. राजकारणातले दलबदलू आणि भ्रष्ट नेते हे सुद्धा या समाजातूनच आलेले आहेत आणि म्हणून ते सुद्धा या समाजाच्या विचारांचं आणि आचरणाचं एक प्रकारचं प्रतीकच आहे. समाजाला चांगली माणसं, बुद्धिमान माणसं, समाजासाठी झटणारी माणसं हवीत की नकोत असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यामुळं मतदान करताना आम्ही हा विचार करतो का की एका चांगल्या माणसाला आम्ही मतदान करतोय, की आम्ही मतदान करतोय आमच्या जातीच्या, आमच्या धर्माच्या माणसाला, की एखाद्या भ्रष्ट माणसाला? हा विचार आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. जसा समाज तसंच राजकारण, आणि राजकारणात जे प्रतिबिंब उमटतं ते समाजाचंच प्रतिबिंब उमटतं. आणि म्हणून मंडळी, समग्र समाजानं आता नव्यानं विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.